नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालखी तळ आणि मार्गावर सुविधा उपलब्ध करा. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. वारीच्या पालखीसह तळांची केली पाहणी. मतमोजणी लोकसभेच्या निवडणुकीचा शेवटचा टप्पा. अधिकाऱ्यांनी दक्षता घेऊन काम करावे. निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांचे निर्देश. बाबासाहेबांच्या प्रतिमेचा अवमान केल्याप्रकरणी आव्हाडांच्या प्रतिमेला मारले जोडे. भाजप महायुतीचे कार्यकर्ते झाले आक्रमक. आणि 4 बुरखाधारी महिलांनी 1.25 लाखांच्या सोन्यासह केला पोबारा. शहरातील 2 सराफा दुकानांमध्ये चलाखीने पळवले 18 ग्रॅम सोने. 2 पोलीस ठाण्यांमध्ये झाला अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालखी तळ आणि मार्गावर भाविकांना आवश्यक सर्व सोयी सुविधा देण्यास प्राधान्य द्यावे अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पालखी तळांसह पालखी मार्गाच्या पाहणी दरम्यान दिल्या. आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै 2024 रोजी होणार असून या सोहळ्यासाठी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 11 जुलै तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 12 जुलै 2024 रोजी सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे. या पालखी सोहळ्याबरोबर तसेच अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. या सर्व वारकरी भाविकांना पालखी मार्ग विसावा तसेच पालखी तळांवर आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी प्राधान्य द्यावे. तसेच प्रशासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालखी तळांवर मार्गावर वारकरी व भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये तसेच भाविकांना पालखी तळावर प्रशासनाच्या वतीने अधिकच्या आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज पालखी तळांची आणि पालखी मार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सर देशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, प्रांताधिकारी सचिन इथापे, माळशिरसच्या प्रांताधिकारी विजया पांगरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, तहसीलदार सचिन लंगुटे, सुरेश शेजूळ, गटविकास अधिकारी सुशील संसारे, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता अमित निमकर, सुनीता पाटील, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एकनाथ बोधले, नायब तहसीलदार मनोज श्रोत्री यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, पालखी मार्गावरून पालखी तळांकडे जाणाऱ्या रस्त्याची वारीपूर्वी दुरुस्ती करावी. पालखी तळावर आवश्यक ठिकाणी मुरमीकरण, स्वच्छता, मुबलक पाणी पुरवठा, आरोग्य सुविधांबाबत नियोजन करावे. त्याचबरोबर आवश्यक ठिकाणच्या पालखी विसावा तळाच्या कट्ट्यांची दुरुस्ती करावी. ज्या पालखी तळांवर सोहळ्यासाठी जागा अपुरी पडत असेल त्या ठिकाणी आवश्यक जागेची उपलब्धता करण्याबाबत कार्यवाही करावी. पालखी मार्गावर व तळांवर उपलब्ध सोयी सुविधांचे सूचना फलक लावावेत. महावितरणने वाखरी पालखी तळावरील मधोमध असणाऱ्या विद्युत वाहक तारा व खांब एका बाजूला सुरक्षित स्थळी लावण्यात यावेत अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक देशपांडे म्हणाले, पालखी सोहळा कालावधीत भाविकांना पायी चालताना कोणत्याही अडचणी येऊ नये तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी. त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने पोलीस प्रशासनाचे काटेकोरपणे नियोजन करण्यात येणार आहे. मतमोजणी हा निवडणुकीचा शेवटचा टप्पा असल्याने सर्वांनी दक्षता घेऊन काम करावे अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 42 सोलापूर व 43 माढा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 7 मे 2024 रोजी मतदानाची प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. त्याच अनुषंगाने आयोगाच्या निर्देशाप्रमाणे दिनांक 4 जून 2024 रोजी मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. मतमोजणी
हा निवडणुकीचा शेवटचा टप्पा असल्याने यासाठी नियुक्त सर्व नोडल अधिकारी व मतमोजणी अधिकारी कर्मचारी यांनी ही प्रक्रिया अत्यंत दक्षता घेऊन यशस्वी करावी असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाचे मतमोजणीच्या अनुषंगाने आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तथा माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निरहाळी, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख तसेच विविध समित्यांचे नोडल अधिकारी व मतमोजणी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, मतमोजणी हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. ज्याप्रमाणे मतदानाची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आली त्याप्रमाणे सर्व नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतमोजणीची ही प्रक्रिया अत्यंत दक्षता घेऊन पार पाडावी. मतमोजणीसाठी नियुक्त प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतमोजणी कक्षात प्रवेश करण्यासाठी पासेस बनवून घ्यावेत. विना पास कोणालाही मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही याची दक्षता घ्यावी. भारत निवडणूक आयोगाकडील अधिकृत पासेस असलेल्या प्रसार माध्यम प्रतिनिधींना माध्यम कक्षापर्यंत प्रवेश दिला जाणार आहे. तसेच माध्यम कक्षापर्यंत मोबाईल घेऊन जाणे वापरणे यासाठी परवानगी असेल असेही त्यांनी सांगितले. मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा. मतमोजणीचे पर्यवेक्षण व नियंत्रण टीम, भोजन व्यवस्था, मतमोजणी कक्ष परिसरातील स्वच्छता, मतमोजणी अधिकारी कर्मचाऱ्यांना जागेवर जेवणाची व्यवस्था यासाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या. सोलापूरचे गिरणगाव म्हणून ओळख सांगणारी आणखी एक ऐतिहासिक चिमणी अखेर जमीनदोस्त करण्यात आली आहे. गिरणगाव म्हणून सोलापूरची ओळख सांगणारी आणखी एक ऐतिहासिक चिमणी कापड गिरणीचे धुराडे गुरुवारी जमीनदोस्त करण्यात आले. मंगळवेढा रोडवर मर्याई चौकाच्या डाव्या बाजूला लक्ष्मी मिलची ही चिमणी खासगी जागेत होती. ही चिमणी गुरुवारी जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे सोलापूरची आणखी एक ऐतिहासिक ओळख पुसली गेली आहे. सोलापुरात या परिसरात लक्ष्मी आणि विष्णू अशा 2 मिल प्रसिद्ध होत्या. या मिल बंद पडल्यानंतर कामगारांची देणी देण्यासाठी सरकारतर्फे जागेचा लिलाव झाला. यामध्ये खासगी विकासकाने ही जागा विकत घेतली आहे. तर विष्णू मिलच्या जागेवर यापूर्वीच भव्य संकुल झाले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींना सर्वेक्षणाअंती 140 मिळकतींना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण 5 नोव्हेंबर 2015च्या शासन निर्णयानुसार व त्यामधील निर्देशानुसार वर्गवारी करून करण्यात आले आहे. सर्वेक्षणाअंती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम तरतुदीनुसार कलम 264 व कलम 268च्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. एकूण सर्वेक्षण पूर्ण केलेल्या मिळकतींची संख्या 140 असून सर्व 140 मिळकतींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यापैकी इमारत तथा इमारतीचा भाग अतिधोकादायक असलेली C1 वर्गातील इमारत संख्या 15 असून यापैकी 7 इमारतींचे मनपाकडून मिळकतदारांकडून पाडकाम करण्यात आलेले आहे. उर्वरित पैकी 5 इमारतींचे मालक भाडेकरू न्यायालयीन वाद चालू आहे. इतर 3 इमारतींचे पाडकाम 31 मे 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 125 इमारती C2, C3 वर्गवारीतील असून सदर इमारतींचे मिळकतदार व भाडेकरू यांना कलम 264 नोटिसा बजावून भागशः पाडकाम दुरुस्ती करण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यापैकी बहुतांशी इमारतीबाबत मालक भाडेकरू असे न्यायालयीन वाद चालू असल्याचे निदर्शनास येते. तरी धोकादायक इमारतींच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेकडून दिनांक 10 मे 2024 रोजी सार्वजनिक हिताच्या दृष्टीने जाहीर प्रसिद्धीकरण करण्यात आले आहे. तसेच दिनांक 31 मे 2024 अखेरपर्यंत अतिधोकादायक इमारतीच्या परिसरात नागरिकांनी जाऊ नये म्हणून मनपाकडून फलक लावण्याची कार्यवाही ठेवण्यात येत आहे. सर्व इमारतींची वर्गवारी निहाय यादी SMCची वेबसाईट www.solapurcorporation.gov.in वर नागरिकांच्या माहितीस्तव टाकण्यात आली आहे. जिल्ह्याच्या हवामान आणि पर्जन्यमानास पोषक अशा रेशीम उत्पादन आणि डाळिंब लागवड यासारख्या पीक पद्धतीवर भर द्या अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत दिल्या.
जिल्ह्यातील हवामान आणि पर्जन्यमानाची परिस्थिती बघता भविष्यामध्ये पाण्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जिल्ह्याच्या हवामान आणि पर्जन्यमानास पोषक अशा रेशीम उत्पादन आणि डाळिंब लागवड यांसारख्या पीक पद्धतीवर भर द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या. कृषी विभागाकडून पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे हुतात्मा स्मृती मंदिर पार्क चौक सोलापूर येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, आत्मा प्रकल्प संचालक शीतल चव्हाण, विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर डी.व्ही. इंडी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर लालसाहेब तांबडे, विभागीय पोस्ट कार्यालयाचे के. नरेंद्र बाबू, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ सोमनाथ पोखरे तसेच कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, डाळिंब ही सोलापूर जिल्ह्याची मुख्य ओळख आहे. डाळिंब हे पीक कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणारे आहे. जिल्ह्यात यासाठी पोषक वातावरण आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीच्या डाळिंबाचे उत्पादन घेत गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच रेशीम शेतीसाठीही पोषक वातावरण असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये रेशीम उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. या कार्यशाळेमध्ये खरीप हंगामाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या विषयावर प्रमुख तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ऊस पिकामधील हुमणी किडीचे नियंत्रण, ऊसाचे पाचट व्यवस्थापन, खरीप कांदा उत्पादन तंत्रज्ञान, सीआरए पद्धतीने फळबाग लागवड, सुपरकेन पद्धतीने ऊस रोपवाटिका स्थापन करणे, बीबीएफ पद्धतीने सोयाबीन लागवड, बियाणे उगवण क्षमता तपासणी, बीज प्रक्रिया, खरीपातील प्रमुख पिके तूर, उडीद, सोयाबीन यांचे उत्पादन तंत्रज्ञान, सोयाबीन पिकांमधील गोगलगायींचे नियंत्रण, जिल्ह्यामध्ये रेशीम उत्पादनाची मोहीम आदी विषयांवर सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले. आता आपल्याला कल्पना आहे की ऍग्रिकल्चर जे असं एक क्षेत्र आहे, कृषी प्रधान आपला देश आहे. ऍग्रिकल्चर असं क्षेत्र आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये जनसंख्या आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील आरटीईतून प्रवेशाच्या 2469 जागा असून आतापर्यंत 5961 विद्यार्थ्यांच्या पालकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. आरटीई अंतर्गत नामांकित इंग्रजी माध्यमांच्या नॉन ग्रँटेड अर्थात स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी अर्ज करण्यास आता केवळ 2 दिवसांचीच मुदत शिल्लक आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील आरटीई मधून प्रवेशाच्या 2496 जागा असून आतापर्यंत 5961 विद्यार्थ्यांच्या पालकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. क्षमतेच्या दुप्पट अर्ज आल्याने आता प्रवेश अर्जासाठी मुदतवाढीची शक्यता कमीच आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात मोफत प्रवेश दिला जातो. आरटीईतून पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळाल्यानंतर पुढे इयत्ता 8वी पर्यंत त्या पालकांचे शैक्षणिक शुल्क शासनामार्फत भरले जाते. आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना तथा त्यांच्या पालकांना महाराष्ट्र.gov.in ADM_पोर्टल या संकेतस्थळावर अर्ज करता येतील. सोलापूर जिल्ह्यातून जवळपास 6000 अर्ज प्राप्त झाले असून त्यातील 3983 पालकांनी आपल्या पाल्यास आरटीईतूनच प्रवेश घ्यायचा असल्याचे नमूद केले आहे. दरम्यान तिजोरीवरील दरवर्षीचा कोट्यवधींचा आर्थिक भार कमी व्हावा, कमी पटसंख्येच्या किंवा जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित मराठी शाळांनाही विद्यार्थी मिळावेत, पटसंख्येअभावी मराठी शाळा बंद पडू नयेत म्हणून आरटीई प्रवेशाच्या नियमात शासनाने बदल केला, पण तो फार काळ टिकला नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा पूर्वीप्रमाणेच प्रवेश प्रक्रिया राबवावी लागली. आरटीईतून आता विद्यार्थ्यांना खासगी अनुदानित जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकांच्या शाळांचाच पहिल्यांदा प्राधान्यक्रम निवडता येईल आणि ज्या विद्यार्थ्यांना राहत्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावर खासगी अनुदानित किंवा शासकीय शाळा नाही त्यांनाच इंग्रजी माध्यमांच्या स्वयंअर्थसहाय्यित शाळेचा पर्याय निवडता येईल, असा बदल करण्यात आला होता. त्यावेळी पालकांकडून आरटीईच्या प्रवेशाला अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र उच्च न्यायालयाने या बदलाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर शासनाने पुन्हा पूर्वीप्रमाणेच प्रवेश होतील असे आदेश काढले. त्यानंतर 13 दिवसातच राज्यातून 3 लाखांहून अधिक अर्ज करण्यात आले आणि जवळपास 2 लाख पालकांनी निवडलेल्या शाळेतच प्रवेश मिळावा असे पोर्टलवर नमूद पण केले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना अटक करा अशा घोषणा देत भाजपा आणि महायुतीच्या वतीने आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून त्यांचा अवमान केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांना तात्काळ अटक करावी आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजप आणि महायुतीतर्फे करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले। याप्रसंगी जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा निषेध असो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, जितेंद्र आव्हाडांवर कारवाई झालीच पाहिजे आदी घोषणा या प्रसंगी देण्यात आल्या। माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील दबलेल्या, पिचलेल्या, उपेक्षितांना न्याय अधिकार मिळवून दिले, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा फाडण्याचे कृत्य जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे। त्याबद्दल त्यांना तात्काळ अटक करून कारवाई करावी। आव्हाड यांनी जितेंद्र आव्हाडने काल जे कृत्य केलं, जे निंदनीय कृत्य केलं, बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्याचा त्यांनी फाडून दाखवलं। सर्वसामान्य या देशामध्ये एक संतप्त प्रतिक्रिया उमटली। या देशातल्या सगळ्या नागरिकांना ज्यांना आपल्याला स्वातंत्र्य बाबासाहेबांनी मिळवून दिलं, ज्यांना बोलण्याचा अधिकार दिला, ज्यांना मताचा अधिकार दिला, ज्यांना या देशाचे घटनेचे शिल्पकार आहेत, त्यांच्या संदर्भात त्यांनी काल जे कृत्य केलं आणि या देशामध्ये, या राज्यामध्ये सातत्यानं जितेंद्र आव्हाड या देशाच्या थोर व्यक्तीबद्दल किंवा जातीमध्ये भांडणं लावणं किंवा एखाद्या हिंदूंच्या बाबतीत सातत्यानं विरोधात बोलणं, असे अनेक कृत्य त्याने माथे फिरूसारखं बोलत असतात आणि त्यानंतर माफी मागत असतात। पण या वेळेला ह्या घटनेचं त्यांना माफीच्या सरकारने देऊ नये, त्यांना अॅट्रॉसिटी कायदा या त्यांच्यावर गुन्हा नोंद करावं व तसंच यांना ताबडतोब अटक करावं अशी मागणी या देशातल्या सगळ्या नागरिकांची। भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांनी वेळोवेळी महापुरुषांचा अपमान केला आहे। जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, मल्हारराव होळकर यांच्यानंतर आता त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला आहे। अशी वक्तव्य करून आपण काहीतरी वेगळे आहोत हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। या मानसिकतेला आळा घालण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी। जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा असे कृत्य केले तर त्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशाराही शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी दिला। सर्वप्रथम आमची महायुतीच्या माध्यमातून मागणी असणार आहे की जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात अॅट्रॉसिटी दाखल करावं व त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करावं। कारण वेळोवेळी महापुरुषांचा अपमान करणं, वेगवेगळ्या समाजांचा अपमान करणं, त्या समाजाच्या महापुरुषांचा अपमान करणं, महात्मा बसवेश्वर असतील, मल्हारराव होळकर असतील, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सर्व समाजाच्या महापुरुषांचा अपमान करायचा आणि आपण काहीतरी वेगळे आहोत असं दाखवण्याचा वारंवार प्रयत्न जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं केला जातो। तर याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि याच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची या माध्यमातून मागणी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांच्या या कृत्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। यापूर्वीही त्यांनी असे प्रकार सातत्याने केले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी। भाऊ, काय सांगताल, कशा पद्धतीने निषेध व्यक्त केला आहे? काल शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जे महाड या पवित्र भूमीमध्ये जे निंदनीय कृत्य केलं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संबंध देशासाठी नव्हे तर जगासाठी पूजनीय आहेत। त्यांचा त्यांनी फोटो पाडून जे आंदोलन केलं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे। जितेंद्र आव्हाड हा महामूर्ख मनोवृत्तीचा व्यक्ती आहे। त्यांनी प्रसिद्धीच्या हवासापोटी आणि ते स्टंट करण्याच्या हवासापोटी त्यांनी हे कालचं जे कृत्य केलं त्याचा महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही निषेध करतो। गेल्या 2-4 महिन्याखालीच त्यांनी मल्हारराव होळकर असतील, त्याचबरोबर जगद्गुरू महात्मा बसवेश्वर असतील, त्यांच्याबद्दल देखील अनुस्वार काढलेले होते, त्याबद्दल देखील त्यांनी माफी मागितली होती। परंतु सतत चूक होणं
का जाणूनपूर्वक करणं हे हा त्यांचा हेतू आहे असं मला या प्रसंगी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख, भाजप शहर उत्तर विधानसभा प्रमुख राजकुमार पाटील, माजी सभागृह नेते संजय कोळी, भाजप सरचिटणीस विशाल गायकवाड, रोहिणी तळवळकर, रुद्रेश बोरामणी, राजू माने, मारिप्पा कंपल्ली, जय साळुंखे, बजरंग कुलकर्णी, महेश बनसोडे, प्रवीण कांबळे, श्रीनिवास कर्ली, श्रीनिवास पुरुड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, आनंद चंदनशिवे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, नगरसेवक गणेश पुजारी, हेमंत चौधरी, आनंद मुस्तारे, बसवराज बगले, प्रकाश जाधव आदी उपस्थित होते. C2चा 55वा वर्धापन दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी वर्ग संघर्ष हा श्रमिकांचा आत्मा आहे असे मत कॉम्रेड नरसय्या आडम यांनी संबोधित करताना व्यक्त केले. कोट्यवधी श्रमिक असणाऱ्या भारत देशात संघटित असंघटित उद्योगधंद्यात काम करणाऱ्या कामगार कर्मचाऱ्यांना कामगार कायद्याचे लाभ व त्यांचे न्यायिक अधिकार मिळवून देण्यासाठी 30 मे 1970 साली सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सची स्थापना करण्यात आली. या C2च्या माध्यमातून अनेक कामगारांना त्यांचे न्याय व अधिकार मिळवून देण्यासाठी संघर्षाचे विविध साधने आणि माध्यमे वापरून वर्ष संघर्ष उभा करण्यात आला. या वर्ग संघर्षाच्या जोरावर श्रमिकांना व कामगार कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम अविरतपणे चालू आहे. परंतु या देशातील सत्ताधारी ज्या श्रमिकांनी रक्त सांडून कामगार कायदे मिळवले ते पायदळी तुडवून त्यांना बेघर करून देशोधडीला लावत आहेत. वास्तविक जगण्या मरण्याची लढाई सुरू असताना जाती धर्माचे विष समाजात पेरून त्यांना त्यांच्या मूळ प्रश्नांपासून परावृत्त करून माथी भडकवण्याचे काम सरकार करत आहे. म्हणून कामगारांनी एक होऊन याविरुद्ध वर्ग संघर्ष अधिक तीव्र केला पाहिजे, कारण तो आपला आत्मा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी C2च्या 55व्या वर्धापन दिनाच्या अभिभाषणात व्यक्त केले. कामगार शेतकरी आणि मध्यम वर्गाचं राज्य आणण्याचं त्या ठिकाणी आपल्या कॉम्रेडनी कार्यकर्त्यांनी जनतेने शपथ घेतली आणि आज जवळजवळ 55 वर्ष उजाडतात त्या शक्तीच्या आसपास सुद्धा आपण पोचलेलं नाही आहे. म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. परवाची लोकसभेची निवडणूक झाली. मी सर्व कार्यकर्त्याचं अभिनंदन करतो. 1 रुपया सुद्धा न मागता शहरातल्या कार्यकर्त्यांनी काम केलं. क्रांतिकारकपणा त्यांनी आपल्या पुढे दाखवून दिलं. इतकंच नाही, अनेक वेळा काँग्रेसवाले माझ्याकडे आले, लाखो रुपये घेऊन आले. त्यांना मी सांगितलं, लाल झेंड्याला विकत घेणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही. कोणाचाही 1 रुपया न घेता कार्यकर्त्यांनी जे स्वाभिमान दाखवलं, लाल झेंड्याला तुम्ही खरी सलामी दिली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. आता आपल्या पुढे दुसरं आव्हान येणार आहे. मी परवा मुंबईला गेलो. काही IAS अधिकाऱ्यांनी मला सांगितलं 22 ते 26 ऑक्टोबरच्या दरम्यान महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. आपल्याला इंडिया आघाडी जागा सोडेल या भ्रमावर राहू नका. आतापासून त्यांचे कट चालू आहे. आपल्या ताकदीवर तुम्हाला विधानसभेमध्ये आपल्या माणसाला पाठवावं लागणार आणि विधानसभेमध्ये C2चा झेंडा सोलापुरात फडकल्याशिवाय राहणार नाही. गुरुवार दिनांक 30 मे 2024 रोजी C2चे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे C2चा 55वा वर्धापन दिन C2चे राज्य महासचिव कॉम्रेड M.H. शेख यांच्या
नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते कॉम्रेड ॲडम मास्टर यांच्या हस्ते सीटूचा लाल झेंडा फडकावण्यात आला। यावेळी संपूर्ण कार्यालय परिसर लाल झेंडे बांधून सजवण्यात आल्याचे दिसून आले। यावेळी सोलापूर प्रजा नाट्य मंडळ कला पथकाचे शाहीर प्रशांत मॅकल, अरुण सामल, विशाल पवार, चंद्रकांत मंजुळकर आदींच्या समुदायाने क्रांतिगीत सादर करून वातावरणात फुल्लिंग चेतवले। यावेळी नसीमा शेख, रंगप्पा मरेड्डी, शिवंताबाई देशमुख, सुनंदा बल्ला, युसुफ शेख, सिद्धप्पा कालशेट्टी, शंकर म्हेत्रे, विल्यम ससाणे आदींसह सीटूचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले। बुरखाधारी महिलांनी शहरातील 2 सोन्याच्या दुकानांमध्ये खरेदीच्या बहाण्याने जाऊन हातचलाखी करत सुमारे 1.25 लाखाचे 18.75 ग्राम दागिन्यांची चोरी केली। 4 बुरखाधारी महिलांनी शहरातील 2 सोन्याच्या दुकानांमध्ये जाऊन हातचलाखी करत 18 ग्राम 75 मिलीग्राम दागिन्यांची चोरी केली। त्याची किंमत 1,31,000 रुपये आहे। ही घटना सिद्धेश्वर पेठेतील अरमान ज्वेलर्स आणि अशोक चौकातील राजेश ज्वेलर्स येथे घडल्या। दोन्ही घटनांमध्ये साम्य आहे। या घटनांप्रकरणी फौजदार चावडी आणि जेल रोड पोलीस ठाण्यात 4 अज्ञात बुरखाधारी महिलांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे। चोरीच्या पहिल्या घटनेमध्ये आसिफ बशीर शेख वय 38 राहणार हाजी हजरत चाळ मोरारजी पेठ सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या अरमान ज्वेलर्स या दुकानात 15 मे रोजी 4 बुरखाधारी महिला दाखल झाल्या होत्या। त्या 4 महिलांनी मिळून हातचलाखीने 10 ग्रॅम सोन्याची नाकातील दागिने पळवले। 72,000 रुपयांचा तो ऐवज होता। दरम्यान चोरीच्या दुसऱ्या घटनेप्रकरणी राजेश अंबादास पेंडम वय 30 राहणार साईबाबा चौक न्यू पाच्छापेठ यांनी जेलरोड पोलिसात फिर्याद दिली आहे। त्यानुसार चोरीची घटना 24 मे रोजी दुपारी 4:30 ते 5:30 या दरम्यान घडली। राजेश ज्वेलर्स या दुकानामध्ये 4 अज्ञात बुरखाधारी महिला आल्या होत्या। त्या महिलांनी फिर्यादी आणि फिर्यादीचे वडील यांचे लक्ष विचलित केले। हातचलाखी करत 7 ग्रॅम सोन्याचे पत्ता आणि मणी, 750 मिलीग्रॅम सोन्याचे बदाम, 1 ग्रॅम सोन्याची कडी आदी सुमारे 59,200 रुपयांचा ऐवज लंपास केला। या प्रकरणी जेलरोड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे। पोलीस अधिक तपास करत आहेत। विधी संघर्ष बालकांकडून 2 गुन्हे उघडकीस आणत रोख रक्कम, सोन्याचा सुमारे 3.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात MIDC पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश आले आहे। सोलापूर शहरात रात्रीच्या होणाऱ्या घडफोडांची माहिती काढून तसेच आरोपितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त M. राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी सूचना दिल्या होत्या। त्यानुसार MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहर हद्दीत RS इंडस्ट्रीज MIDC हद्दीतील टॉवेल कारखान्यात झालेली चोरी दिनांक 13 मे 2024 रोजी MIDC पोलीस ठाणे सोलापूर येथे दाखल गुन्हा भारतीय दंडविधान कलम 454, 457, 380 प्रमाणे दाखल होता। त्या अनुषंगाने MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके यांना आदेशित केले होते। त्या अनुषंगाने बातमीदार पेरून प्रभावी गस्त घालत असताना पोलीस कॉन्स्टेबल सुहास अर्जुन यांना मिळालेल्या गोपनीय बातमीदारांनी सांगितलेल्या बातमीवरून एक विधी संघर्ष बालक याच दिनांक 28 मे 2024 रोजी सकाळी 9:30च्या सुमारास MIDC DB पथकाने विधी संघर्षग्रस्त बालकास गुरुकृपा पेट्रोल पंपासमोर मुळेगाव रोड सोलापूर येथे ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या हातात असलेल्या एका कापडी पिशवीमध्ये 2 कॅरी बॅगमध्ये गुन्ह्यात केलेल्या मालापैकी 1 कॅरी बॅगमध्ये MIDC भारतीय दंडविधान कलम 454, 457, 380 प्रमाणे चोरीस गेलेली रोख रक्कम 2,38,210 आणि दुसऱ्या कॅरी बॅगमध्ये MIDC पोलीस ठाणे येथे दाखल असलेला गुन्हा भारतीय दंडविधान संहिता कलम 454, 457, 380 या दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 42,000 आणि रोख रक्कम 7 ग्रॅम सोन्याचे दागिने, 15 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण 1,05,650 रुपयांचा मुद्देमाल विधी संघर्षग्रस्त बालकाच्या ताब्यातून जप्त करण्यात आला। तरी विधी संघर्षग्रस्त बालकाला पकडण्यास आल्यानंतर त्याच्याकडून MIDC पोलीस ठाण्याकडील 2 गुन्हे उघडकीस करून त्याच्याकडून 3,43,860 रुपयांचा
मुद्देमाल हस्तगत करण्यात एमआयडीसी पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकास यश आले आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके, पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील, नाना उबाळे, दीपक डोके, सचिन भांगे, पोलीस नाईक मंगेश गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल सुहास अर्जुन, शंकर याळगी, काशीनाथ वाघे, शैलेश स्वामी, दीपक नारायणकर, अमोल यादव, आमसिद्ध निंबाळ, अमर शिवसिंगवाले, भारत तुकुवाले, अजित माने आणि देवीदास कदम यांनी पार पाडली. गोवा येथे दीनानाथ मंगेशकर नाट्य अकॅडमीच्या भव्य रंगमंचावर अकलूजच्या लावणी कलावंतांनी आपले वर्चस्व गाजवत मराठमोळ्या लावणीने गोवेकरांची मने जिंकली. महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या द प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड या कार्यक्रमाच्या निमित्ताने लावणी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या लावणी महोत्सव कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुद्धा अकलूज लावणी स्पर्धेतील लावणी सम्राज्ञी आरती काळे नगरकर या होत्या. यावेळी अकलूज लावणी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या वैशाली समसापूरकर तसेच अकलूज लावणी स्पर्धा गाजवलेल्या वैशाली बाफळेकर खामगावकर, पार्टीतील माया अंधारे, प्रीती शिंदे या कलावंतांनी तसेच लावणी प्रशिक्षक योगेश देशमुख यांनी लावणी महोत्सव गाजवला. एकापेक्षा एक पारंपरिक व चित्रपटातील लावण्यांनी गोव्यातील प्रेक्षक भारावून गेले. वन्स मोर आणि टाळ्या शिट्ट्यांनी नाट्यगृह दमदमून गेले. या लावणी महोत्सवाचे आयोजन महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनचे संचालक अकलूजचे पत्रकार चंद्रकांत कुंभार व रहमान काझी यांनी केले. यावेळी ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी चित्रपट अभिनेत्री आरती काळे नगरकर यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भास्कर अवॉर्ड हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सहभागी झालेल्या लावणी कलावंतांना माजी केंद्रीय कायदा मंत्री अॅडव्होकेट रमाकांत खलप, पद्मश्री विनायक खेडेकर, गोवा पत्रकार अध्यक्ष राज तिलक नाईक, पद्मश्री संजय पाटील, आरती काळे नगरकर, फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजीव लोहार यांच्या हस्ते या कलावंतांना भास्कर अवॉर्ड, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. अकलूज लावणी स्पर्धेचे संस्थापक जयसिंह मोहिते पाटील यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व कलाकारांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. येरमाळा येथील मंगळवारी घडलेल्या दरोडा प्रकरणातील तिघांना रंगेहात पकडून त्यातील 12 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. येरमाळा येथील मंगळवारी घडलेल्या दरोडा प्रकरणातील तिघांना रंगेहात पकडून त्यातील 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणातील म्होरक्या गावगुंडांच्या सांगण्यावरून लोकांनी दरोडा प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या येरमाळा गावातील 7 ते 8 प्रतिष्ठित लोकांवर वाशी येरमाळा पोलीस ठाण्यात खोटे अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले. त्या निषेधार्थ ग्रामस्थांनी गाव बेमुदत बंद पुकारून खोटे गुन्हे करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करून गुन्हे मागे घेण्यात यावेत, अन्यथा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक धाराशिव यांना दिलेल्या निवेदनात मंगळवार दिनांक 28 मे रोजी येरमाळा घाटामध्ये ट्रक अडवून दरोडा घालण्याचा गुन्हा झाला होता. त्यामध्ये 2 जण जागीच सापडल्याने पोलिसांनी त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला. यामध्ये काही तेरखेडा व कडकनाथवाडी येथील गावगुंडांचा सहभाग होता. यापूर्वीही या गावगुंडांनी येरमाळा येथे अनेकांना हाणामारीचे प्रकार केले होते. यावरून काही गुन्हे त्या गावगुंडांच्या नावावर येरमाळा पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून व या दरोड्याच्या गुन्ह्यामुळे राग मनात धरून येरमाळा गावच्या प्रतिष्ठित नागरिकांवर अॅट्रॉसिटीच्या तक्रारी या गावगुंडांनी दाखल केल्या. त्यामुळे येरमाळा गावामध्ये गावकऱ्यात तीव्र संताप निर्माण झाला. या घटनेच्या निषेधार्थ येरमाळा येथील गावकऱ्यांनी खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आणि गावकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी आपापले व्यवसाय बंद ठेवून तीव्र निषेध व्यक्त केला. शुक्रवार 31 मे रोजी गावातील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. तरी पोलीस प्रशासनाने वस्तुस्थितीची चौकशी करून अॅट्रॉसिटीचे दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्याबाबत संबंधितांना आदेशित करावे व संबंधित लोकांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा न्याय व हक्काच्या मागणीसाठी पुढील काळात याहूनही तीव्र आंदोलन केले जाईल, याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर 150च्या वर ग्रामस्थांच्या सह्या आहेत. वाशी येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन वाशी शहरात टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली आहे.
वाशी येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन वाशी शहरात टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली आहे. ते आपल्या निवेदनात म्हणतात की वाशी शहरात मागील काही दिवसांपासून पाणी पुरवठा नियमित होत नाही. त्यास नगरपंचायत अधिकारी व पाणी पुरवठा कर्मचारी जबाबदार आहेत, कारण एकाच विभागात नियमित पाणी पुरवठा केला जात आहे अशी नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. तरी ताबडतोब वाशी शहरात पाण्याचा टँकर सुरू करावा, जेणेकरून नागरिकांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबेल. अशा प्रकारे निवेदन दिले असून निवेदनावर मनसेचे तालुका अध्यक्ष अक्षय चेडे, धनंजय चौधरी, राकेश उंद्रे, राज कवडे, विशाल चेडे, रणधीर उंद्रे, श्रेयस उंद्रे, नवनाथ कवडे यांच्या सह्या आहेत. वाशी येथील थोबडे महाराज विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा शुभारंभ हरिभक्त परायण शंकरबुवा थोबडे महाराज यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा करून करण्यात आला. वाशी येथील थोबडे महाराज विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दिनांक 30 मे गुरुवार रोजी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा शुभारंभ हरिभक्त परायण शंकरबुवा थोबडे महाराज यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा करून करण्यात आला. सकाळी 7 वाजता ज्ञानेश्वर पारायण करण्यासाठी उत्स्फूर्तपणे 105 महिला भक्तांनी सहभाग घेतला, तसेच पुरुष मंडळींचाही सहभाग दिसून आला. ज्ञानेश्वरी पारायणमध्ये सौ रेणुका अंगतराव चेडे, शांताबाई वसंत माने, वर्षा बाळासाहेब चव्हाण, राजनंदिनी सतीशराव शेरकर, वैशाली सतीशराव जगताप, शकुंतला बबनराव चेडे यांच्यासह शेकडो महिलांचा सहभाग होता. तसेच अंकुशराव बाबूराव महामनी, बाबासाहेब हर्षराव उंद्रे, देशमुख, स्वराज सौदागर जगताप यांच्यासह इतर काही पुरुष मंडळी सहभागी होते. सप्ताहाची सुरुवात मोठ्या उत्साहात करण्यात आली. सप्ताह यशस्वी करण्यासाठी हरिभक्त परायण शंकर महाराज थोबडे, मुरलीधर जगताप यांच्यासह भक्तगण परिश्रम घेत आहेत. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालखी तळ आणि मार्गावर सुविधा उपलब्ध करा. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. वारीच्या पालखीसह तळांची केली पाहणी. मतमोजणी लोकसभेच्या निवडणुकीचा शेवटचा टप्पा. अधिकाऱ्यांनी दक्षता घेऊन काम करावे. निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांचे निर्देश. बाबासाहेबांच्या प्रतिमेचा अवमान केल्याप्रकरणी आव्हाडांच्या प्रतिमेला मारले जोडे. भाजप महायुतीचे कार्यकर्ते झाले आक्रमक. आणि 4 बुरखाधारी महिलांनी 1.25 लाखांच्या सोन्यासह केला पोबारा. शहरातील 2 सराफा दुकानांमध्ये चलाखीने पळवले 18 ग्रॅम सोने. 2 पोलीस ठाण्यांमध्ये झाला अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.